यावर्षी अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे नद्या, नाले व धरणे कोरडी ठाक झाली आहेत। संपूर्ण महाराष्ट्र हा उन्हाच्या तळाख्यात व भीषण पाणी टंचाईच्या समस्येत होरपळत असताना पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातून मात्र मोठ्या प्रमाणात विद्युत चोरीसह पाणी चोरी सुरू आहे। हे पाणी शेतीसाठी वापरून पिके घेतली जात आहेत। विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या नावाने गावातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनवरून काही गावाचे सरपंच व सदस्य यांनी स्वतःच्या विहिरीत पाणी टाकून शेतीसाठी वापरत असल्याचं ग्रामस्थांनी बोलून दाखवलंय। ही पाणी चोरी अशीच सुरू राहिली तर खळकदेवळा खुर्द, खळकदेवळा बुद्रुक, तारखेडा, डोंगरगाव या गावाच्या पाणी पुरवठा योजना ठप्प होतील। तसेच चिंचपुरे, राजुरी व मोठी लोकसंख्या असलेलं शिंदाड या गावातील जनतेला टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी धरणात पाणी शिल्लक राहणार नसून जवळपासच्या 13 गावातील पशुधनाला पिण्यासाठी पाणी नसेल अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। ही पाणी चोरी करताना विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तारांवर मोठ्या प्रमाणात आकोडे टाकून विद्युत चोरी देखील केली जात आहे। केबल वायराच्या वजनाने विद्युत पोल झुकला असून तो कोसळतो की काय ही परिस्थिती दिसून येते। विद्युत चोरीसाठी आकोडे टाकून जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत केबल जमिनीवरून टाकून नेलेली आहे। केबल वायर ठिकठिकाणी जोडलेली असल्याने ओल्या मातीत किंवा पाण्यात विद्युत प्रवाह उतरून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी, पाणी चोरी सुरू असल्यावरही पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कारवाई का करत नाही असा गहन प्रश्न येथे उद्भवतोय। याबाबत शिंदाड गावचे सरपंच ॲडव्होकेट अभय पाटील यांनी पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनीवर चोरांसोबत साटेलोटे असल्याचा आरोप केलाय। पाचोरा तालुक्यातल्या खळकदेवळा धरणात गेल्या अनेक दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी चोरी होते आहे। ही पाणी चोरी थांबवण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। पाटबंधारे विभागाचे अधिकारी सरळ या पाणी चोरांकडून हजारो रुपयांचे हप्ते घेतात असा माझा ठाम आरोप आहे। पाटबंधारे विभागाने पोलिसांच्या सहाय्याने व प्रशासनाच्या सहाय्याने या पाणी चोरांना खरं तर ताब्यात ठेवायला हवं होतं, परंतु पाटबंधारे विभागाचं या पाणी चोरांवर नियंत्रण राहिलेलं नाही। ही पाणी चोरी खळकदेवळा धरणातली जर आत्ता थांबवली नाही तर ह्या तालुक्याला मे महिन्यामध्ये थेंबभरसुद्धा पाणी मिळणार नाही। त्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यांमधून रेल्वेद्वारे किंवा कुठल्या वेगळ्या व्यवस्थेद्वारे पाणी आणावं लागेल। ह्या तालुक्याचे ह्या राज्याचे मंत्री, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन आहेत, ते या जिल्ह्याचे आहेत। या जिल्ह्याचे असताना पाचोरा तालुक्यातला निम्मा भाग त्यांच्या मतदारसंघामध्ये येतो। मात्र त्यांनी एकदासुद्धा या पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बैठक घेतली नाही। या पाचोरा तालुक्याच्या पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई केली नाही आणि म्हणून ही पाणी टंचाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये भयान स्वरूपामध्ये या तालुक्यामध्ये दिसत आहे। मी अशा मंत्र्याचा निषेध करतो आणि प्रशासनाला आवाहन करतो आणि विनंती करतो की कृपया आपण तातडीने ही पाणी टंचाई थांबवावी, ही पाणी चोरी थांबवावी, जेणेकरून या पाणी टंचाईवर या दुष्काळामध्ये मात करता येईल। धन्यवाद। हेडलाइन्स प्रायोजक श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव। शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव।